गुड मॉर्निंग गाईज. तर बघा आमचा पसारा किती सारा, बाप रे बाप. हे सगळं बघून ना मला असं वाटायला लागतं काय करू काय नाही, पडून जावं कुठं तरी. रोज 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 तेच 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 ना कंटाळा यायला लागला आहे मित्रांनो. सकाळी सकाळी तेच काम करा, सकाळी सकाळी. आता तिकडे बघा, तिकडे पण खूप पसारा भांडा किचनवर. हो बापरे, आता काय करू काय समजत नाही आहे. तर आवरावं तर लागेलच, कारण की आमचं हे मस्त गेले टिफिन पिफिन पॅक करून. आणि पण गेली, हिचे पप्पा बी गेले, दोघंही मस्त चालले गेले. आणि हे पसारा इकडं बघा, एवढा पसारा माझ्यासाठी सोडून गेले ते, कारण की त्यांना माहिती ही आवरून घेईल ही तरी रिकामीच आहे घरी, है ना. तर आहेच तर खरंच मी रिकामीच आहे घरी, तर हे आवरायलाच मी रिकामी आहे. तर चला, खूपच जास्त गड्या टाकलेत. थोड्या दिवसात तर टाकलं होऊन जाईल असं वाटायला लागलंय. तर बरं, बायांचे केस गळतात पण टकलं नाही पडत. आणि टकलं पडले असते तर कसे दिसले असते बाया. टकल्या बाया दिसल्या असतात टकल्या टाकल्या. माणसांना सुटून जाते टकली, बायांना नाही होत. तर बघा केवढी शाळेत केस. हनीला घ्यायला जातच होते आणि तेवढ्यात मला हे बारीक, म्हणजे हे बारीक मुंग्या दिसल्या बाहेर येताना. तर बघा किती खराब झाली आहे मग माझ्यावाली. गावाहून आणलेली होती एवढी छान, आणि त्याच्यात हे मुंग्या पडून गेलेल्या आहेत. काय करावं बरं आता. हे बघा अच्छा आहे ना, एकदम छोटे. हे पिंक पण छान आहे, हे ते फुलवाले. हे नाही तर हे पिंक, हे बटरफ्लायवाले. काय म्हणते हां ते का, हे काढा बरं कुठले. हां, कोण आहे टीचर बेटा? टीचर कोण आहे तुझी? हां का. तर बघा मित्रांनो, हनीने काय काय आणलेलं आहे. कानातले खूप सारे आणले. इथं ठेव, पडायचं नाही खाली. हां, तर खूप छान छान कानातले आणले हनीने. दाखव. हे कोणतं आहे नावचं, कॅटचं. अजून अजून बटरफ्लायचे पण आहेत. बटरफ्लायचे पण आहेत. अजून हे फुलांचे पण आहेत, मस्त छान छान एकदम क्यूट क्यूट होते ना गाणीसारखेच. ते पण आहेत. तर हनीसाठी खूप छान छान कानातले आणले मी. 5-5 वालेच होते ते सगळे हे. आणि कॅटचे